Student, yesterday I can teaching for the point of the environmental conservations. Conservation means savardhan, that the factors affecting environment, which factors are affecting want to need to the conservation of environment. Then the two factor is the natural factor and man-made factor. Natural factor, it means that the earthquake occurring by the naturally, and man-made factor, it means that the occurring by the human activities. So as the air pollution, these are the you can see already. Then next point is the chart of the pollutions for sources, component, effect and control measure for the air pollution, water pollution and soil pollution. Then next part is the do you know radioactive pollution. Radioactive, it means that the rays. Radioactive pollution can occur due to two reasons, as a natural and artificial. Natural, it means that the नैसर्गिकरित्या जे किरणं बाहेर पडतात त्यांना काय म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल ग्रहणाच्या वेळेस समजा काही किरणं बाहेर पडतात तर ती कसली झाली, नॅचरल. आणि मॅनमेड, इट मीन्स दॅट दी एक्स रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज. यू व्ही म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट, आय आर म्हणजे इन्फ्रारेड are the natural radiations, whereas X-ray and radiations from atomic energy plants are artificial radiations. Korenboy, Windscale and 3 Mills Iceland mishaps are the major mishaps of the world till present. Thousands of people have been affected for long term due to these accidents. Some of the effect of radiations इन दी मेन्शन फॉर दी केस स्टडी, म्हणजेच एखाद्या ठिकाणी घडलेली घटना त्यांनी लिहिलेली आहे. तर थाउजंड्स ऑफ पीपल म्हणजे हजारो लोकांचं काय झालेलं आहे, ॲक्सिडेंटचा इफेक्ट झालेला आहे कशाच्या, रेचा. सम ऑफ द इफेक्ट ऑफ रेडिएशन्स आर ॲज फॉलोज. कॅन्सर्स, अल्सरेशन्स ऑकर ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्स-रे. कॅन्सर होण्याचे चान्सेस जे असतात ते कधी होतात, तेव्हा हायर रेडिएशन ऑफ एक्स-रेज. देन टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉयड. तर ज्या सेल असतात, पेशी असतात, त्यांचं डिस्ट्रॉय करण्याचं काम, डॅमेज होण्याचं कार्य कोणामुळे होतं, तर एक्स-रेमुळं. जेनेटिक चेंजेस ऑकर, जीन्समध्ये चेंजेस होतात. इट मीन्स दॅट द DNA क्रोमोझोम्स. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. आणि विजनचा इफेक्ट कशावर होतो आहे, तर नजर जी आहे ती कमी होण्यास सुरुवात होते. देन यूज युअर ब्रेन पॉवर. फाय इट इज सेड दॅट द पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. तर पोल्युशन कंट्रोल हे इम्पॉर्टंट का आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन्स नीड. कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनाची गरज का आहे, तर जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल ऑफ द एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. तर मोस्ट ऑफ पीपलला हे रूलच माहीत नसतात एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनचे, त्यासाठी हे नीड आहे. There should be large scale participation of people in environment conservation. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. For this purpose, value like positive attitude and affection towards the environment, knowledge about it. तर हे कन्झर्वेशनची गरज जी आहे ते पब्लिकमध्ये म्हणजे कसं सकारात्मक दृष्टिकोनानं बघण्याचा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. फॉर दिस पर्पज व्हॅल्यू लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड द एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट. इट्स शूड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट मोस्ट ऑफ दी चिल्ड्रन्स, मुलांना करायचं आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट. देन this will help to make the future generation more aware about environmental conservation and protection.
तर त्यांना पहिल्यापासूनच भविष्यातल्या एन्व्हायरमेंटची काळजी घेण्याची सवय किंवा माहिती दिली पाहिजे. सो ॲज टू अचीव दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन. आणि हे कुठून शक्य होतं तर एज्युकेशन सिस्टीममधून. टुडे ऑल द developing and underdeveloped countries have accept the responsibility of environmental protection. Their efforts are in that direction. They have defined the future plan about environment protection and have constituted the necessary law. तर यामध्ये जे लॉज आहेत त्यांच्या अबॅटमेंट कशा पद्धतीनं होते आणि एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी प्रोटेक्शनची कशा पद्धतीने सर्वांवर असते ते लहानपणापासूनच मुलांना एज्युकेशन दिलं पाहिजे. देन कम्प्लीट दिस चार्ट फॉर द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल conservation. This chart you can complete for the need of environmental conservations. You can write down our homework to complete this chart. A peek into the history. हिस्ट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात तुम्ही वाचायचं आहे. त्याच्यानंतर काय बघणार आहे आपण, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तिथं शब्द आहे PON राहिलेला आहे, तर तो करेक्शन करून घ्यायचा आहे रिस्पॉन्सिबिलिटी. तर त्याच्यामध्ये काय, सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. तर मानवाचा आणि पर्यावरणाचं रिलेशनशिप आहे. ह्युमन स्टेप्ड ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ. तर मानवाची निर्मिती ही कधी पृथ्वीच्या निर्मितीच्या खूप नंतर, लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ द अर्थ on the earth. Human being proved its superiority as compared to other animal with the help of character like the intelligence, memory, imaginary ability. तर मानवाने काय पूर्ण केलेला आहे. तर माणूस हा सर्वात जास्त सुपिरियर आहे बाकीच्या ॲनिमलपेक्षा. कशाच्या आधारे तर इंटेलिजन्स, टॅलेंट, मेमरी, बुद्धिमत्ता, इमॅजिनरी आकलन क्षमता आणि ॲबिलिटी. तर युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल इन ए अटेम्प्ट टू लाईव्ह ए सॅटिस्फॅक्टरी लाईफ. ह्युमन केप्ट ऑन snatching from the nature as much as possible and this is led to increase in problem. तर सँच्युर म्हणजे काय, त्याने खूप शोषण केलं निसर्गाचं आणि त्याचं सॅच्युरेशन बिघडवलं. फ्रॉम दिस एंटायर scenario we can understand that human has a crucial role in maintaining the environmental balance. आणि बॅलन्ससुद्धा मेंटेन करण्यामध्ये जर मानवच म्हणजे अतिशय दक्ष आहे, तो मेंटेनसुद्धा करू शकतो. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स देन ह्युमन इटसेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. तर मानवसुद्धा ज्या पद्धतीनं ऱ्हास केला त्याच पद्धतीनं एन्व्हायरमेंटची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. Many times general public is unknown that its activity are harmful to environment and thereby the unknowingly many activity happens. तर जे अशिक्षित लोक असतात ते काही ॲक्टिव्हिटी करतात ते जेणेकरून एन्व्हायरमेंटवर हानिकारक असतात, जे एज्युकेटेड नसतात त्यांच्या. तर सर्च काय करायचं आहे, हाऊ टू बटरफ्लाय कंट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. तर आता हा पाठीमागच्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलेला आहे की प्राणी पक्ष्यांचा आणि फुलपाखरांचा रोल काय आहे निसर्गामध्ये, त्याचं आन्सर तुम्ही लिहायचं आहे. सर्च न करता सुद्धा तुम्ही लिहू शकता. डू यू नो अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंटल ॲक्ट कधी आला, कशा पद्धतीचा ॲक्ट आहे. त्याच्यानंतर लेट्स डिस्कस कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट चिपको मुवमेंट अँड डिस्कस बिटवीन टू ग्रुप. तर ही चिपको मुवमेंट कुठे झाली, उत्तर प्रदेशला, आणि त्याचा पर्पज काय होता तो नेटवरून लिहा तुम्ही. तर ती काय आहे, चिपको मुवमेंट ही जंगलतोडीवरची एक घटना आहे. त्याला कशा पद्धतीनं अपोज करण्यात आला. देन साऊंड पोल्युशनबद्दल तुम्ही लिहायचं आहे रूल, कन्झर्वेशन्स, बायोमेडिकल वेस्ट,
म्हणजे काय, आणि ई वेस्ट. त्याच्यानंतर ॲज पर वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट. तर हे ॲक्ट कशा पद्धतीनं आहेत, बँड कशा पद्धतीने केलं जातं ते तुम्ही लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा पॉईंट इथं कवर झालेला आहे. त्यानंतर आपण काय द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन, तर त्या स्टोरी आपण नंतर बघणार आहे. अँड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी हा पार्ट राहतोय, तो आपण पुढच्या तासाला पाहूया.